गोरखनाथांची जन्मकथा. जगाच्या उद्धारासाठी व कल्याणासाठी या पृथ्वी तलावरती आजवर अनेक खूप थोर संत, योगी, महात्मे आणि सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांनी लोकांना खूप चांगली शिकवण दिली, पण स्वतः मात्र त्यांनी खूप कठीण परिस्थितीचा सामना केला. ते काही सहजासहजी थोर महात्मे बनले नव्हते. त्यांना सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप महादिव्यातून जावे लागले. प्रसंगी खूप चमत्कारही करावे लागले. तेव्हाच या समाजामध्ये त्यांना थोर सिद्ध पुरुष अशी मान्यता मिळाली होती. त्यांच्यापैकीच श्री सिद्ध पुरुष नवनाथ होते. त्यांनीही लोककल्याणासाठी जन्म घेतला होता. मच्छिंद्रनाथ सर्वात मोठे नाथ होते. त्यांचा जन्म एका मच्छीच्या उदरातून झाला, म्हणून त्यांचे नाव मच्छिंद्रनाथ असे पडले. पुढे त्यांनी आपल्या भस्मापासून गोरक्षनाथांची निर्मिती केली. ती अशी की एकदा ते भिक्षेसाठी एका घरी गेले असता त्या घरातील बाईने त्यांना भिक्षा वाढली. तेव्हा त्यांनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. ती खूप दुःखाने त्यांना म्हणाली, महाराज, मी निसंतान आहे. विवाह होऊन खूप वर्षे झाली आहेत, पण मला अजूनही संतान झाले नाही. मच्छिंद्रनाथ तर तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद देऊन बसले होते. त्यांना त्या बाईची खूप दया आली. त्यांनी आपल्या झोळीतील थोडे भस्म काढले व मंत्रून तिच्या हातावर ठेवले आणि ते म्हणाले की हे भस्म पाण्यात टाकून भक्षण कर. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. तुला खूप तेजस्वी पुत्ररत्नाचा लाभ होईल. मी परत 12 वर्षांनी तुझ्या घरी येणार आहे. त्यावेळी त्याला आशीर्वाद देऊन जाईन. असे म्हणून ते योगी निघून गेले आणि हा प्रकार तेथे उपस्थित असलेले सर्व आजूबाजूच्या स्त्रियांनी पाहिला होता. त्या तिला म्हणाल्या, अगं, अशी भस्माने कोणाला मुलं होत नाहीत. तो भोंदू साधू तुला नक्कीच फसवत आहे. तू त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. उगाचच काहीतरी विपरीत घडायचं. म्हणून त्या बाईने ते भस्म उकिरड्यावरती फेकून दिले व थोड्या दिवसात ती बाई ही सर्व घटना विसरून गेली. आणि बरोबर 12 वर्षांनी खरोखरच म्हटल्याप्रमाणे एक दिवस मच्छिंद्रनाथ त्या बाईच्या घरी त्या मुलाला पाहण्यासाठी आले. त्यांनी, माते, तुझा मुलगा कोठे आहे असे तिला विचारले. तेव्हा ती बाई खूप घाबरून गेली आणि तिने घडलेली सर्व सत्य घटना त्यांना सांगितली. आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून ते भस्म फेकून दिले होते असे त्यांना खरे कारण सांगितले. ते ऐकून मच्छिंद्रनाथ तिच्यावर खूप रागवले व तिने ते भस्म कोठे फेकले होते ती जागा दाखवायला सांगितली. तिने जिथे ते भस्म फेकले होते तो उकिरडा त्यांना दाखवला, पण तेथे तर गायीच्या गौरीचा भला मोठा ढीग साचलेला होता. मच्छिंद्रनाथांनी जोरात अलख निरंजन म्हणत, गोरखनाथ आहेस त्या स्थितीतून लवकर बाहेर ये, असा तुझ्या गुरुचा तुला आदेश आहे असे म्हटले. आणि खरंच त्या गौरीच्या ढिगाखालून एक 12 वर्षांचा खूप सुंदर तेजस्वी बालक बाहेर आला. त्याने बाहेर आल्यावर आपल्या गुरूंचे पाय धरून आशीर्वाद घेतले. मच्छिंद्रनाथांनी त्याला खूप प्रेमाने आलिंगन दिले व त्याला हाताला धरून ते जाऊ लागले. तेथे उपस्थित असलेले सर्व लोक हा अद्भुत विचित्र चमत्कार पाहून खूप आश्चर्यचकित झाले होते. त्यांचा आपल्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. त्या बाईने लगेच धावत जाऊन त्यांच्या पायावर लोळण घेतली. ती पश्चातापाने रडत होती. महाराज, कृपा करून मला एकदा माफ करा. माझ्यावर दया करा. मी चुकले आहे. खरंच मी खूप अभागी आहे. स्वामी महाराज, मी तुमच्या पाया पडते. मला हा बाळ द्या हो. मला तो हवा आहे. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, त्याला मी तुझ्याच ओटीत घातले होते, पण दुसऱ्यांचे ऐकून तू तर त्याला उकिरड्यावर फेकून दिलेस, म्हणून आता ते कधीच शक्य होणार नाही. तो माझा शिष्य व मी त्याचा गुरु आहे आणि त्याचा जन्म तुझ्या कुशीतून न होता गायीच्या पवित्र गौरीने त्याचे रक्षण करून जन्माला घातले आहे. म्हणून त्याचे नाव मी गोरक्षनाथ असे ठेवले आहे. आणि योगी कधीही आपले दिलेले वचन मोडत नाहीत. असे म्हणून ते गोरखनाथांना घेऊन निघून गेले आणि लवकरच गोरखनाथांवर अनुग्रह करून त्यांना दीक्षा दिली. पुढे तीर्थयात्रा करत करत त्यांची गुरु शिष्याची जोडी जनहितार्थ जनउपदेश करत करत साऱ्या पृथ्वी तलावर भ्रमण करत होती. असेच फिरत फिरत ते एक दिवस काशी क्षेत्रात जाऊन पोचले व तेथील एका मोठ्या वृक्षाखाली ते विश्रांतीसाठी बसले. मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षांच्या आपल्या शिष्याची गोरखनाथांची कठोर परीक्षा घ्यायची ठरवली. ती परीक्षा कशी घेतली आपण पुढील भागामध्ये पाहूया. अजूनही आपल्या स्वामी समर्थांची कृपा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.